महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर तहसीलमध्ये सरकारी जमिनीच्या अभिलेखांचा गूढ. 1984चा आदेशच गायब. शिरपूर तहसील कार्यालयातील अभिलेख शाखा आणि रेकॉर्ड विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सरकारी जमिनीशी संबंधित महत्त्वाचा आदेश अभिलेखातून गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाच्या मालकीच्या जमिनीचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या महसूल प्रशासनाकडून झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सर्वे क्रमांक 181, 182 व 183-2 या मिळकतींवर फेरफार नोंद क्रमांक 1457 712 उतार्यावर कब्जेदार म्हणून सरकार असे स्पष्टपणे नमूद होतं. मात्र तत्कालीन तहसीलदारांनी 17 ऑक्टोबर 1984 रोजी आदेश क्रमांक नगर 11-25-84 कोणतंही स्पष्ट कारण नमूद न करता 712 वरील सरकारचं नाव कमी करण्याचा आदेश दिल्याचं नोंदीत दिसून येत आहे. या आदेशाची मूळ प्रत सुरक्षित ठेवणं ही अभिलेख शाखेची कायदेशीर जबाबदारी असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे. या आदेशाची प्रत मिळवण्यासाठी तक्रारदारांनी 2012 पासून वारंवार अर्ज सादर केले. सुरुवातीला संबंधित आदेशाचा अभिलेख शोधण्याचं काम सुरू असल्याचं लेखी उत्तर देण्यात आलं. मात्र 15 एप्रिल 2026 रोजी पुन्हा अर्ज केल्यानंतर तहसील कार्यालयाकडून संबंधित आदेश अथवा हुकूम अभिलेखात उपलब्ध नसल्याचं उत्तर देण्यात आलं. त्यामुळे आदेश प्रत्यक्षात अस्तित्वात होता का, तो नंतर गहाळ झाला का, अथवा तो जाणीवपूर्वक हटवण्यात आला का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रारदारांनी या प्रकरणी गंभीर आरोप करताना संबंधित मिळकत एका प्रभावशाली राजकीय व्यक्तीच्या भाडेकरूंच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. त्या जागेवरील कथित बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी किंवा त्या संरक्षण देण्यासाठी महत्त्वाचा अभिलेख जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच काही अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचाही आरोप तक्रारदारांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान शासनाच्या मालकीच्या जमिनीशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज अभिलेखात उपलब्ध नसणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं मत विविध स्तरांमधून व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनातील अभिलेख व्यवस्थापन, दस्तऐवजांची सुरक्षितता आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी दस्तऐवज गहाळ होण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही तर न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे. शिरपूर तहसीलमधील हा प्रकार केवळ एका आदेशाच्या अनुपलब्धतेपुरता मर्यादित नसून सरकारी अभिलेखांच्या सुरक्षिततेबाबत आणि महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणार असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.